आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नली बास अग, रडू नकोस आता. मी भाऊ आहे तुझा. मी फक्त माझं कर्तव्य केलंय. तू नको वाईट वाटून घेऊस प्लीज. मी आयुष्यात एवढं भोगलंय पण आजपर्यंत कधीच खोटं बोललेली नाहीये मी. कारण मुळात खोटं बोलायचाच राग आहे मला. आणि नशीब बघ माझं, माझीच मुलगी माझ्याशी पावलं पावली खोटं बोलते. ही घरातच होती असं खोटं बोलली. त्याची केवढी मोठी शिक्षा मिळाली आपल्याला बघितलंच ना. या गावानं तुडवलं आपल्याला, दगडाने मारलं आणि तो बाबाराव खोत पिदी पिदी हसत होता आपल्यावर. प्लीज तू शांत राहा जरा प्लीज. हद्द झाली आज. मला ना जगायलाच नको वाटतंय. फक्त गाढवावरून दिंड काढायची बाकी राहिली होती आपली. दगडाने मारलं आपल्याला का? तर माझ्या मुलीनं माझा विश्वासघात केला म्हणून. आई आणि निर्लज्जपणाचा कळस बघ तिचा. तिला घरात डांबून ठेवलं होतं, विसर्जनाला नेलं नाही तर ही त्या वेदच्या मागून पळाली. आपण आपल्या आईचा विश्वासघात करतोय एवढंही वाटलं नाही हिला. हिला आईपेक्षा वेद महत्वाचा वाटला. ऋषी विचार तिला काय हवंय विचार. तू बाबाराव खोत म्हणतो ना, तशी संकट सोबत घेऊन फिरते ही मुलगी. काय हवंय विचार तिला. आपल्या चुकीच्या वागण्यामुळं, आपल्या खोटेपणामुळं आपल्या आईची आबरू जाती, आपल्या भावाला मारतायत याची जराही लाज वाटत नाही ना. ऋषी, तुझे दोन्ही भाऊ घरातनं निघून गेले तेव्हा मी शांत राहिले. काळजावर दगड ठेवून गप्प होते फक्त तुमच्यासाठी. पण आज या हल्ल्यात तुला जर काही झालं असतं ना तर मग मी सुद्धा हिला पण. आई, तू न बोलता खूप काही बोलून गेलीस. आतापर्यंत मला फक्त बाहेरचं जग वाईट वागवत होत. तिकडे म्हणत होत, अपशकुनी म्हणून माझा तिरस्कार करत होत. पण मी कधीच डगमगले नाही, हरले नाही. कारण माझा विश्वास होता तू माझ्या सोबतच. नाही काय, तू नाही आहेस माझ्या सोबत. एकटीच आहे. वेदच्या बाबतीत जे घडलं ते फार दुर्दैवी होतं. माझा तर अजूनही विश्वासच बसत नाही. खरं आहे, धक्काच बसलो.
कळल्यापासून मिताली सारखी रडती. नाही म्हणजे मिताली आणि वेदचं लग्न ठरलं ही गोष्ट खरी आहे, पण त्या दोघांची लहानपणापासून मैत्री, त्याच्यामुळे तिला जास्त त्रास होता. आम्हाला कळलं तेव्हा आम्ही हॉस्पिटलकडेच निघालो होतो, पण तुमचा फोन आला म्हणून आम्ही इथं आलो. माझी काही मदत लागली तर नक्की सांगा. नाईक, तुम्ही लग्नाची तयारी जोरात सुरू करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. माफ करा पण वेदची तब्येत बरा होईल तो. वेद माझा मुलगा आहे, औषधोपचार पण चालू आहे, लवकरच घरी येईल. आणि एकदा का वेद घरी आला की लग्नाचा बार धूम धडाक्यात उडवून देऊ, कळलं? खोट. अहो मी तुमच्या शब्दाबाहेर आहे का? तुम्ही म्हणाल तसं. अजून एक, यापुढे मिताली घराबाहेर पडणार नाही आणि कोणाला भेटणार सुद्धा नाही, कळलं? एवढं काटेकोरपणे पाळायचं, कारण ही जबाबदारी तुमची आहे, कळलं? आता मिताली तुमच्या घरचं अंगण सोडेल ते फक्त खोतांच्या उंबरट्यावरील माप ओलांडायला, कळलं काय? वली वली शाब्बास. बाप तलवार घेऊन मागे लागलाय, पण तू नली नावाचा जप सोडू नकोस. नली आणि वेद, शुद्धीवर आल्यापासून तू फक्त नलीचा जप करतोयस. डोळे उघड, इकडे माझ्याकडे बघ, आईकडे बघ. वेद, आई बोल बाळा. मी कुठे आहे? तू हॉस्पिटलमध्येस. हॉस्पिटल? काय करतोस? उठू नको. काय हवंय तुला मला सांग ना, मी आहे ना इथे. काय हवंय बाळा? पाणी देते, देते. हे घे. नली कुठे आहे ग? मला भेटायचं तिला. ती आली की भेटा तिला. काय 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 करतोयस? काय शोधतोयस? हो कुठे? मला नलीशी बोलायचं आहे आता. आता फोन कशाला हवाय? आता लवकर बरं व्हायचं आणि नलीला भेटायचं. फार हिमतीची ती, तिच्याचमुळे वाचलायस तू. ती भेटली ना की आभार म्हणतीच. खूप मेहनतीने तिने इथे आणून ऍडमिट केलंय तुला. तर इतर कोणाला तिचं कौतुक वाटो न वाटो, पण तुला वाचवून ना खोत कुटुंबावर आभाळा इतके उपकार केलेत तिने. शेत आपले प्राण पणाला लावून नलीने तुला वाचवलंय. अशीच जोडीदारीण हवी बाळा.
मला तर नेहमी वाटतं नली तुझ्या आयुष्यात येणं हा दैवी संकेत आहे बघ. अर्थात हे माझं मत झालं. तुझ्या बाबांना यातला एक शब्दही पटणार नाही कदाचित. न कोण समजावून सांगणार. पण त्याचा विचार आपल्याला आत्ता करायचा नाहीये. यातूनही काहीतरी मार्ग नक्की निघेल. ओम गंगणपते नमः. 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 काय झालं? वेदला ऍडमिट केल्यापासून आईनं काही खाल्लेलं नाहीये. आई आई घे ना. नको शंकर, जबरदस्ती करू नको. माझ्या वेदला काही झालं तर जगू शकणार नाही रे मी. आई अगं बघ, वेदला काही होणार नाही. अरे पण तो बेशुद्ध आहे ना रे. अगं मग शुद्धीवर येणार तो. आई आई तू सांगायचीस ना आम्हाला की हे असं देव पाण्यात ठेवून काही होत नाही. माणसाची कर्म चांगली असतील तर त्याचं फळ पण चांगलंच मिळतं. लाखात एक आहे आपला वेद. इतरांच्या वाईट कर्माची शिक्षा जरी त्याला मिळाली असली ना तरी त्यातून तो नक्की बरा होईल. कारण तुझी पुण्य खूप मोठी आहे आई. तुझ्या डोळ्यात पाणी नाही बघवत आम्हाला. उलट तू खंबीर राहा. त्यातून आपल्या वेदला शक्ती मिळेल. आई या वाड्याने तू अनेक भयंकर प्रसंग बघितलेत ग. आणि तरीही आपलं कुटुंब खंबीरपणे उभं आहे ते फक्त तुझ्यामुळे. कारण प्रत्येक संकटासमोर तू खंबीरपणे उभी राहिलीस, डगमगली नाहीस, हार मानली नाहीस. मग आता असं धीर सोडून कसं चालेल नाही. आणि आपला वेद नक्की बरा होणार आहे. मग तो घरी आल्यावर त्याचं स्वागत करायला त्याची लाडकी आजी ठणठणीत हवी की नाही. आजी, काका, दादाला आत्ताच शुद्ध आली. आईचा फोन आला होता. बघितलंस विघ्नहर्त्या, पावलास रे पावलास. आता खाऊन घे. हा बहिणी. काय करतोस? मला नदीला भेटायचं. शांत हो, शांत हो तू. नाही नाही नाही, तू शांत हो. सिस्टर, तुम्ही नदीला आत्ताच्या आत्ता इथे बोलवा, नाही तर मी चाललोय तिला. वेद शांत हो. सिस्टर, आई मला भेटणं गरजेचं आहे. वेद शांत हो. नाही जाता येणार. बस मला तिला भेटायचं. सिस्टर आवरा नाही याला. ऐका तुम्ही आधी झोपा. शांत हो.
तुम्ही फक्त शुद्धीत आलाय, अजून पूर्णपणे बरे झालेले नाही आहात. सिस्टर, मी हिच्या वडिलांना बोलावून घेते. आलीच. आई काळजी घ्या. मितालीचा फोन. नली, मितालीचा फोन येतोय. नली, मितालीचा फोन येतोय. घे, बोल तिच्याशी. काय? आई पण नाहीये घरात, तू बोलू शकतेस. घे, बोल. बोल. नले, थँक्स, तू फोन उचललास. अगं, एक आनंदाची बातमी द्यायची आहे तुला. वेद शुद्धीवर आला. हॅलो नले, ऐकतेस ना तू? हॅलो. अगं, तू बोलत का नाहीयेस? ऐकते मी. नले, ऐक ना, मी काय सांगते ते नीट ऐकून घे. वेद हॉस्पिटल मधून घरी आला ना की माझं लग्न लगेच वेदशी लावून देणार. नले, हे लग्न व्हायला नको ग. मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. मिताली, मी दुर्दैवी अपशकुनी आहे. मी काय मदत करू तुझी? नली, हताश होऊन का बोलतेस तू? दादा जे खरं आहे ते स्वीकारते मी. नले, कुणाचा फोन आहे?